नमस्कार, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये. तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला झुकिनीची भजी. आमच्या गावाला याला झुणकं म्हणतात. तर हे घोसाळ्याप्रमाणेच असतं, तर त्याची भजी छान लागतात आणि भाजी पण छान लागते. तर मी आज भजी करणार आहे. तर आता आपण हे झुकिनीचे पातळ पातळ काप करून घेणार आहोत. सगळे पूर्ण झुकिनीचे असे काप करून घ्यायचे. आता हे बघा, आपले काप करून झालेत. आपण त्याला आता थोडंसं मीठ लावून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आपण मीठ लावलं ना की त्याला चव छान येते, म्हणजे मग आळणी लागत नाहीत भजी. तर आता हे मीठ सगळ्या झुकिनीला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आता आपण भजी करण्यासाठी ते 1 वाटीभर बेसन पीठ घेतले, 1 चमचाभर लाल तिखट घेतले आणि चवीप्रमाणे मीठ आणि हळद टाकून हे आता बॅटर आपण तयार करून घेणार आहोत. व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान फेटून घ्यायचं आहे. ते म्हणजे भजी छान होतात, क्रिस्पी. तर हे बघा, अशा प्रकारे बॅटर तयार करायचं आहे. जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण करायचं नाही. आता यामध्ये एक एक काप बुडवून आपण तेलामध्ये ते तळून घेणार आहोत. चहासोबत वगैरे ही झुकिनीची भजी तुम्ही चटणीबरोबर किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर गरमागरम करून खाऊ शकता. चवीला अतिशय सुंदर लागतात ही भजी. तर तुम्ही अशा प्रकारे ही भजी करून बघा. ही भजी चवीला अतिशय सुंदर लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.